नमस्कार, मी अमिता. सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. दीक्षा तर कामाची वाघ आहे. आली की कामाला लगेच सुरुवात. आणि तिचं काम कौतुकाने बघणारी माझी आई किती काम फास्ट करते. दीक्षा किती काम फास्ट करते. अशा पद्धतीने आणि तिकडे संतोषची कामावर जाण्याची घाई आणि दीक्षाची पीठ मळण्याची घाई. सकाळची ही जी आमची कामं असतात ना, ती अगदी मजेशीर असतात. दीक्षा इथून गेल्यानंतर मी किचनचा ताबा घेतला आणि आज मी काय केलं आहे सांगा. केळफुलाची भाजी आणि त्याच्यासाठीची सगळी तयारी. केळफुलाची भाजी आणि गोडी डाळ मी आज करतलं आहे. तर ह्याच्यातलं मी आता पाणी काढून टाकलंय बघ. मीठ थोडासा घालूया आपण. चिरलेला केळफूल मिठात व्यवस्थित चुरून घ्यायचा. नंतर कढईत फोडणीची तयारी. मोहरी घालून घेतलंय, नंतर जिरा घातलंय आणि नंतर मग कांदो जरा माका जास्तच लागता. तोपर्यंत मी डाळ धुवून घेतलंय. तोपर्यंत मी कांदो भाजान देत. मिठात मळलेला केळफूल मी फोडणीत घातलंय व्यवस्थित पाणी काढून त्याच्यातला. त्यात आता मी मसालो घालतोय. आमचा मालवणी भाजको मसालो असा. थोडीशी कोथिंबीर घालते मी. त्यानंतर मळताना घातलेलं आहे मीठ. आता मी शिजवून ठेवलेलं आहे डाळ ती. आणि आपण व्यवस्थित आता परतून घेऊया. या कढईवर ना ह्या भांड्या बरोबर बसता. आता चला कुकरात डायरेक्ट आपण डाळ बनवूया. मोहरी उडता, जिरा, हिंग. फोडणी तयार झाल्यानंतर त्याच्यात आपण धुवून ठेवलेली डाळ आपण घालायची. त्याच्यात आपण घातलं हळद, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर. पाणी ओतलंय मी आता ह्याच्यात मग आता खोबरा घालतलंय. आमची मालवणी पद्धतीतली ही डाळ असा, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खोबरा तर जाऊकच वया. खोबरा नाही तर ती डाळ कसली आमची मालवणी पद्धतीत. मीठ घालून कुकरचा झाकण लावायचा. आम्ही अशीच डाळ करतो आणि आमका सगळ्यांका अशी डाळ आवडता. तुम्ही कशी करतास ती मला नक्की सांगा. आता चला बघूया भाजीचा काय झाला आता. या खोबरा आता सकाळीच किसून ठेवलेला असा. आता ह्या व्यवस्थित आपण असा परतून घ्यायचा. हे पाणी सुकलेलं असा झाला. आपली भाजी तयार असा. आता तुम्ही कशी केळफुलाची भाजी करता मला नक्की सांगा.